म्हणून बुद्धाने स्वर्गाकडं नरकाकडं बोट दाखवणं, देवदेवतांच्याकडे बोट दाखवणं हे केलं नाही. याचं एक अतिशय महत्वाचं उदाहरण मला जे जाणवतं ते म्हणजे आपण त्यांच्या ज्या मूर्ती पाहतो त्या अनेक मुद्रांमध्ये असतात. त्यातली भूमिस्पर्श मुद्रा ही मला खास करून अतिशय महत्वाची वाटत आलेली आहे. आणि तो जो प्रसंग सांगितला जातो भूमिस्पर्श त्यांनी केव्हा केला तो अतिशय अर्थपूर्ण आहे असं जाणवतं. आपल्याला माहित आहे वैशाख पौर्णिमेला ते पिंपळाच्या झाडाखाली बसले. पिंपळाच्या एवढ्यासाठी मी म्हणतोय की त्यांना बोधी प्राप्त झाल्यानंतर त्या वृक्षाला बोधी वृक्ष म्हटलं जाईल. तोपर्यंत त्याचं स्वरूप वेगळं आहे. आणि मग मार त्यांच्या विरोधात नेहमी येत असतो हेही माहित आहे. खरं म्हणजे मार हा शब्दच दाखवतोय की मार म्हणजे मारणारा. मग तो माणसाच्या आतही विकारांच्या स्वरूपात असू शकतो आणि माणसाच्या बाहेरही समाजातल्या विरोधी शक्तींच्या स्वरूपात असू शकतो. माणसाच्या जगण्याच्या स्वातंत्र्याच्या स्वत्वाच्या प्रेरणा मारणारा या अर्थानेही माराकडे आपण पाहू शकतो. बुद्धत्वाला विरोध करणारा, ज्ञानाला विरोध करणारा, प्रज्ञेला विरोध करणारा, स्वातंत्र्याला विरोध करणारा. सिद्धार्थ त्या वृक्षाखाली बसलेले असताना तो येतो आणि त्यांना म्हणतो की तू उठ इथून, तुला इथं बसण्याचा अधिकार नाही. आणि सिद्धार्थ म्हणतात मला इथं बसण्याचा अधिकार आहे. आणि दोघांच्या मध्ये वाद सुरू होतो आपल्याला माहित आहे. तो वाद सुरू होत असताना बुद्ध माझा इथं बसण्याचा अधिकार का आहे त्याची जी कारणं सांगतात त्यातली 2 कारणं मला महत्वाची वाटतात. त्यातलं एक कारण म्हणजे मी लोकांसाठी काम केलेलं आहे आणि दुसरं मी बुद्धीप्रमाणे आचरण केलेलं आहे. बुद्ध जगण्याची कोणती दृष्टी देत होते हे यातून स्पष्ट होतं असं मला वाटतं. बुद्धत्वापर्यंतच्या उंचीला पोहोचलेला जो मनुष्य आहे तो सांगतोय की इथं बसण्याचा मला काय अधिकार आहे तर मी लोकांसाठी काम केलेलं आहे. आणि आपण बघा आपण ज्या ज्या महामानवांच्या विषयी कमालीचे कृतज्ञ असतो, आत्यंतिक आदर त्यांच्याविषयी बाळगतो, श्रद्धा बाळगतो, नतमस्तक होतो, त्या सर्व लोकांनी व्यक्तिगत सुखोपभोग, कौटुंबिक सुखोपभोग यांच्या पलीकडे जाऊन आपलं आयुष्य लोकांसाठी झोकून दिलेलं असतं, खर्ची घातलेलं असतं. आणि तो त्यामुळे त्यांना अधिकार प्राप्त होतो. माणसाच्या हृदयामध्ये बसण्याचा अधिकार प्राप्त होतो, काळजामध्ये प्रस्थापित होण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि बुद्ध महाराज सांगतात की मी लोकांसाठी कार्य केलेलं आहे म्हणून मला बसण्याचा अधिकार आहे आणि मी बुद्धीप्रमाणे आचरण केलेलं आहे. ही बौद्धिक स्वातंत्र्य त्यांनी जी पुढे संपूर्ण आयुष्यामध्ये कालामसुत्त असो किंवा इतर अनेक मार्गाने बौद्धिक स्वातंत्र्याची घोषणा केली, प्रज्ञेचं महत्व सांगितलं, तेही इथं त्या संवादामध्ये आलेले आहे असं मला वाटतं. पण यापेक्षाही मला भूमिस्पर्श मुद्रेचा जो उल्लेख करायचा तो वेगळ्या कारणासाठी करायचा आहे. तो म्हणजे तो मार म्हणतो मला इथं बसण्याचा अधिकार आहे, याबद्दल हा साक्षीदार आहे, हा साक्षीदार, हा साक्षीदार आहे, तुला कोण साक्षीदार आहे? त्यावेळेला बुद्धांनी म्हणजे सिद्धार्थाने असं आपण म्हणू
आकाशाकडे बोट दाखवलेलं नाही की हे आकाश मला साक्षीदार आहे. सामान्यतः अलौकिक शक्तींचा माझ्यामधून आविष्कार होतोय असं मानणारे जे लोक असतात ते आकाशाकडे बोट दाखवत असतात. बुद्धाने आकाशाकडे बोट दाखवलं नाही, स्वर्गाकडे दाखवलं नाही, ईश्वराकडे दाखवलं नाही, एखाद्या देवतेची साक्ष काढली नाही, तर आपला उजवा हात चिवरामधून बाहेर काढला आणि जमिनीला स्पर्श केला, भूमीला स्पर्श केला आणि म्हटलं की ही महापृथ्वी मला साक्षीदार आहे, मला अधिकार आहे, याला साक्षी आहे. हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. तत्वज्ञानाला आणि धम्माला आकाशातून स्वर्गातून पृथ्वीकडं रक्तामांसाच्या माणसांकडे आणण्याचं हे काम होतं असा याचा अर्थ होतो. आणि म्हणून ती जी भूमिस्पर्श मुद्रा आहे ती पुन्हा एकदा बुद्धांचं हे मनुष्यत्व, तुमच्या आमच्या बरोबरचं नातं, बुद्ध असे दूर जात नाहीत की ज्यांचं आचरण करताच येणार नाही, ज्यांच्या पाठीमागून जाताच येणार नाही, इतके दूर जातच नाहीत. सामान्य माणसांमध्ये मिसळतात आणि म्हणून आपल्याला वेळोवेळी दिसेल ते थकलेले आहेत, आजारी पडलेले आहेत, सारीपुत्ताना किंवा आनंदाना म्हणतात, अरे मी जरा आता कलंट